नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 48. आज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शहरातील नामांकित हस्ती युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आज इथे उपस्थित होते. सर्वात पुढे राठोड कॉलेजचे ट्रस्टी प्रोफेसर देसाई, प्रिन्सिपल व विद्यार्थी बसले होते. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून त्यांच्या कॉलेजचा विद्यार्थी अजिंक्य माने हा युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आला होता. राठोड फॅमिलीमधून आशुतोष हजर होता. विक्रमला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागले होते, म्हणून तो आला नव्हता. इथे जमलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे आधी मी स्वागत करतो की जे स्वतःचा अमूल्य वेळातून वेळ काढून आज इथे उपस्थित राहिले आहे. आजचा दिवस मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 6 वर्षांनी आला आहे. आजच्या दिवशी राठोड कॉलेजचे विद्यार्थी बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड यांनी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं होतं आणि आज त्याच कॉलेजमधील अजिंक्य माने यांनी सर्वांचं रेकॉर्ड ब्रेक करून युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. मी मिस्टर अजिंक्य माने यांना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करतो. स्टेजवर अजिंक्यचं नाव पुकारलं गेलं तसा तो उठून स्टेजवर गेला. त्याला गोल्ड मेडल देण्यात आलं होतं. स्वतः कुलगुरू यांनी ते त्याच्या गळ्यात घातलं होतं, कारण सर्व विषयात तो टॉप होता. आज तो खूप भावूक झाला होता. त्याला त्याच्या आईवडिलांची खूप आठवण येत होती, म्हणून त्याचे डोळे पाणवले होते. त्यातच त्याला 2 शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली. तसे त्याने बोलायला सुरुवात केली. आज जी यशाची शिखरं मी सर करत आहे त्याचे माझ्या आयुष्यात काहीच मोल नाही, कारण या आनंदात सहभागी होण्यासाठी माझ्याकडे आपली माणसं नाही. ज्या आई बाबासाठी मी हे सर्व करत आहे ते आई बाबा माझ्या आयुष्यात नाही. तरीही फक्त त्यांच्यासाठी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. जे स्वप्न त्यांनी पाहिलं आहे ते नक्कीच पूर्ण करेल, फक्त त्यांच्यासाठी. याच्यापुढे तो काहीच बोलू शकला नाही. तो स्टेजच्या खाली उतरला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अदितीचे डोळे पाणवले होते. अजिंक्य, एक हाक त्याच्या कानावर पडली. तसे त्याने वळून पाहिलं. प्रोफेसर देसाई समोर उभे होते. सर, तुम्ही? अजिंक्य त्यांच्या पाया पडला. आय रिअली प्राऊड ऑफ यू अजिंक्य. मी नेहमी तुझ्यात स्वतःच्या मुलाला पाहत आलो आहे, म्हणून असे कधीही समजू नको की तू एकटा आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे, प्रोफेसर म्हणाले. तसा अजिंक्य भावूक झाला व त्याने प्रोफेसर यांना मिठी मारली. कॉलेजचा ग्रुप हे सर्व पाहत होते. सर्वजण प्रोफेसर देसाई यांना भेटले. काही वेळ त्यांच्यासोबत बोलले, परंतु अदितीचं लक्ष अजिंक्यवर होतं. तिला त्याचं खूप वाईट वाटत होतं. प्रोफेसर देसाई गेल्यानंतर सर्वजण अजिंक्यच्या जवळ आले. काय रे, तू स्वतःला खूप शहाणा समजतो का? असं का बोलत होता की तुझं कोणीच नाही? आम्ही तुझे कोणीच नाही का? आपली मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा कमी आहे का? रमेश चिडून म्हणाला. असं काही नाही रमेश, ते मी. अजिंक्य काही बोलणार, नताशाने त्याला रोखलं. आता काय बोलायचं राहिलं आहे का? तू आम्हाला
आपलं समजत नाही. आम्हीच वेडे जे प्रत्येक वेळी अजिंक्य अजिंक्य करत असतो. नताशा म्हणाली. तुमचा गैरसमज झाला आहे. अदू, तू तरी सांग. अजिंक्य अदितीकडे पाहत म्हणाला. मी काय बोलणार? मला पण वाईट वाटलं, अदिती म्हणाली. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता तरी माफ करा. आणि असेही तुम्हीच माझी फॅमिली आहात. तुमच्याशिवाय माझं कोणी नाही, अजिंक्य म्हणाला. मग हे सिद्ध करावे लागेल आम्हाला पार्टी देऊन, मॉन्टी म्हणाला. तसे सर्व हसले व त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. म्हणजे हे सर्व पार्टीसाठी होतं तर? चला आता, असंही माझं लास्ट इयर आहे. पुन्हा कधी असा योग येईल सांगता येत नाही, अजिंक्य म्हणाला. डोंट वरी अजिंक्य. तू जेव्हा इंडियाचा बेस्ट लॉयर होणार ना, आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी घेऊ. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी पार्टीसाठी नक्की येऊ, समीर म्हणाला. तसे सर्वजण हसले. ए भुक्कड, चल आता, मला भूक लागली, मोनिका म्हणाली. तसे सर्वजण पार्टीसाठी हॉटेलच्या दिशेने निघाले. मा त्यांच्या बेडरूममध्ये तयारी करत होत्या. त्यांनी काही भरजरी साड्या, दागिने पलंगावर विखुरल्या होत्या. त्यातील काय निवडावेत हेच त्यांना समजत नव्हतं. तितक्यात मिस्टर राठोड आत आले व खुर्चीवर बसले. तरी दामिनीचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. आता तर कोणताही सण नाही, मग ही तयारी कशासाठी करत आहात? मिस्टर राठोड हसत म्हणाले. तुम्ही केव्हा आलात? आम्ही पाहिलंच नाही, दामिनी त्यांच्याकडे पाहत म्हणाले. कशा पाहणार? तुम्ही तुमच्या कामात इतक्या व्यस्त जे होता, मिस्टर राठोड म्हणाले. बरं झालं तुम्ही आलात. ह्या साडी आणि दागिने अदितीसाठी आहेत. आम्ही कालच मंदिरात गेलो होतो. पुजारी म्हणाले पुढचा सोमवार शुभ आहे. तेव्हाच विक्रमच्या लग्नाची बोलणी करा. आता खाली हात कसं जाणार, म्हणून आम्ही शगुनची तयारी करत आहोत. अदितीला हे सर्व आवडेल ना, दामिनी म्हणाल्या. तसे मिस्टर राठोड उठले व त्यांच्या बाजूला जाऊन बसले व त्यांचा हात हातात घेतला. आधी अदिती यांचा होकार येऊ द्या, त्यानंतर तुम्हाला हवी ती तयारी करा, मिस्टर राठोड म्हणाले. असे का बोलत आहात तुम्ही? अदितीचा होकारच असणार आहे. माझं मन मला सांगत आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे विक्रमचं अदितीवर किती प्रेम आहे, दामिनी म्हणाली. आम्हाला माहीत आहे दामिनी, परंतु अदितीच्या मनात काय आहे आधी आपल्याला हे जाणून घ्यायला हवं ना. खूप साधी माणसं आहेत ती. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्यांचं त्यांना काही मोल नाही. किती केलं तरी प्रोफेसर देसाईचे संस्कार आहेत त्यांच्यावर, मिस्टर राठोड म्हणाले. तसे दामिनीचे डोळे भरले. त्यांनी त्यांचं डोकं मिस्टर राठोड यांच्या खांद्यावर ठेवलं. आम्ही हा विचार केलाच नाही की अदितीच्या मनात काय असेल. आता आम्हाला विक्रम यांची काळजी वाटत आहे. अदितीवर त्यांचं खूप प्रेम आहे, दामिनी म्हणाली. आम्हाला माहीत आहे दामिनी, आणि विक्रम त्यांना खूप सुखात ठेवल हेही माहीत आहे. आता तुम्ही काळजी करू नका, सर्व महादेवावर सोडा, मिस्टर राठोड म्हणाले. परंतु दामिनी यांना आता टेन्शन आलं होतं. अदितीचा काय निर्णय असेल यावर आता सर्व काही अवलंबून होतं. आज कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होते. भारतातील नामांकित फर्म आज इथे उपस्थित होते. जी मुलं फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती
त्याच मुलांचे इंटरव्ह्यूज घेण्यात येत असे. बहुतांश मुलं चेहऱ्यावर स्माईल घेऊन बाहेर येत होते. अजिंक्यच्या बरोबरीची मुले सिलेक्ट झाली होती. रमेशलाही मुंबईमधील एका नावाजलेल्या फर्ममध्ये जॉब मिळाला होता. अजिंक्य कॅन्टीनमध्ये शांत विचार करत बसला होता. रमेशची नजर त्याच्यावर पडली. तसा तो त्याच्या जवळ आला. हाय अजिंक्य, मी तुला शोधत होतो. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. मला मुंबईमधील रहेजा फर्ममध्ये जॉब मिळाला आहे. आणि तुला माहीत आहे स्टार्टिंग पेमेंट किती आहे ते? 50,000. मी तर विचार करत आहे, वकिली करण्यापेक्षा जॉब बेस्ट आहे. कटकट नाही. तुझं सांग, तुझं सिलेक्शन कुठं झालं? रमेशने विचारलं. कुठंच नाही, अजिंक्य चेहरा पाडून म्हणाला. मी जोक करण्याच्या मूडमध्ये नाही. तू तर दिल्लीसाठी ट्राय करत होता ना? तुला माहीत आहे आपला तो मंदार, त्याचं दिल्लीच्या टॉप फर्ममध्ये सिलेक्शन झालं आहे, रमेश म्हणाला. तरी अजिंक्य शांतच होता. काय झालं अजिंक्य, तू शांत का? रमेशने विचारलं. मला काहीही समजत नाही. युनिव्हर्सिटी टॉपर असूनही मला सर्व फर्मने रिजेक्ट कसं काय केलं? अजिंक्य म्हणाला. तसा रमेश शॉक झाला. व्हॉट? कसं शक्य आहे? ज्या मुलांना काही येत नाही ती सिलेक्ट झाली आणि तुला त्यांनी रिजेक्ट केलं? नक्कीच काहीतरी गडबड आहे, रमेश म्हणाला. मी सांगतो. समीर आला व त्यांच्यासमोर खुर्चीवर बसला. माझ्या काकांची फर्म ही आज इंटरव्ह्यूसाठी आली होती. रात्री त्यांना राठोड यांचा कॉल आला होता की तुला इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट करायचं आहे. मला तर वाटतं फक्त काकाच नाही तर सर्व फर्मला त्यांनी सांगितलं असणार, समीरने माहिती दिली. समीरच्या काकांची मुंबईमध्ये नावाजलेली फर्म होती. हे ऐकून अजिंक्य आणि रमेश शॉक झाले होते. आय नो, हे सर्व त्या विक्रमचं काम असणार. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच हे करणार नाही, रमेश रागात म्हणाला. राठोडकडून दुसरी काय अपेक्षा असणार? त्या दिवशी मी सर्वांसमोर त्याचा अपमान केला. त्याचा बदला तो घेत आहे, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, गप्प बसून चालणार नाही. आपण जाब विचारायला हवा, रमेश म्हणाला. नाही रमेश, मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी राठोडची गरज नाही. मी आता जे काही करेल ते स्वतःच्या हिमतीवर करेल. आता राठोडला समजेल हा अजिंक्य माने काय चीज आहे ते, अजिंक्य म्हणाला. तसे अदिती, नताशा, शालिनी त्यांच्या दिशेने आले. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल, नताशा म्हणाली. झालं तुमचं सिलेक्शन? अजिंक्य, तू कोणत्या फर्ममध्ये सिलेक्ट झाला? शालिनीने विचारलं. अदितीने अजिंक्यचा उतरलेला चेहरा पाहिला. तसं तिला समजलं, नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. काय झालं अजिंक्य, सर्व ठीक आहे ना? तू सिलेक्ट झाला ना? अदितीने विचारलं. राठोड असताना हे कसं शक्य आहे? असंही एखाद्याच्या कुंडलीत शनी बनून बसायची राठोडची सवय आहे, रमेश शालिनीकडे पाहून म्हणाला. माइंड युअर लँग्वेज रमेश, विसरू नको तू कोणाबद्दल बोलतोय, शालिनी रागात म्हणाली. अरे हो, खरंच की, विसरलो होतो, मिस शालिनी राठोड. नाहीतर मलाही तुम्ही जॉबवरून काढून टाकाल, हो ना? रमेश म्हणाला. रमेश, काय झालं? आता नीट सांगशील? अदिती म्हणाली. ऐकायचं आहे ना तुम्हाला? तर ऐका. आपला अजिंक्य युनिव्हर्सिटी टॉपर असून देखील सर्व फर्मने त्याला रिजेक्ट केलं आहे, तेही विक्रम राठोडच्या सांगण्यावरून. आत्ता समीरने सांगितलं.
त्याच्या काकांना तसा कॉल आला होता. रमेश म्हणाला, व्हॉट? हे शक्य नाही. भाई असं कधीही करणार नाही, शालिनी म्हणाली. तिचे डोळे पाणवले होते. किती केलं तरी तू तुझ्या भाईची बाजू घेणार. अजिंक्यचं करिअर खराब करायला निघाला आहे तुझा भाई, रमेश म्हणाला. रमेश, प्लीज शांत हो. तिला बोलून काही उपयोग नाही. यात तिचा काही दोष नाही, अजिंक्य म्हणाला. तसा रमेश शांत झाला. शालिनीने डोळे पुसले व तिथून निघून गेली. आज तिला स्वतःला राठोड बोलून घ्यायची लाज वाटत होती. डोंट वरी अजिंक्य, मी डॅडसोबत बोलते. ते नक्कीच तुला मदत करतील. तू त्यांच्या फर्ममध्ये जॉईन हो, नताशा म्हणाली. मला आता कोणाची मदत नको नताशा. आता मी जे काही करेल ते स्वतःच्या टॅलेंटवर करेल, अजिंक्य म्हणाला. काय करणार तू? दिल्लीसारख्या मोठ्या शहरात तुझा कसा निभाव लागणार? तिथे तू कोणाला ओळखतही नाही, अदिती म्हणाली. तू काळजी करू नको. सर्व काही ठीक होईल. मेहता सरांनी मला मदत केली तर हे राठोडला समजेल, तर त्यांना राठोडचा रोष पत्करावा लागेल. माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला मला पाहावणार नाही, अजिंक्य म्हणाला. एकदा विचार कर अजिंक्य, तुझ्यावर आता अदितीचंही भवितव्य अवलंबून आहे, नताशा म्हणाली. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना साजन? अजिंक्यने अदितीचा हात हातात घेतला. हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता कोणताही आधाराशिवाय तू स्वतःला सिद्ध कर. अदितीच्या बोलण्याने अजिंक्यला धीर आला. दॅट्स लाईक माय गर्ल, अजिंक्य म्हणाला. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.